नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 60+ वर्ष वयानंतर सुद्धा शरीराची वय कमी करण्याचे 4 सायंटिफिक उपाय. चला तर मग, तुम्ही कधी असा विचार केला आहे का की या वयाबरोबर आमचे शरीर का थकू लागते? ते त्वचाची चमक पूर्वीसारखी राहत नाही, ती कमी होते. तसेच जोड दुखणे म्हणजे शरीराचे जे जोड आहे ते दुखायला लागतात किंवा त्याच्यात आकड निर्माण होते. तर तुम्ही म्हणता की हे सहज आहे किंवा हे वयामुळे होत असेल, असं सर्वच जण म्हणतात आणि मानतात सुद्धा. परंतु तुम्हाला माहीत आहे का की आधुनिक विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की वय वाढल्याबरोबर शरीर कमजोर होणे हे गरजेचे नाही. कारण आज मी तुम्हाला त्याच 4 वैज्ञानिक गोष्टी शेअर करणार आहे ज्याच्या मदतीने तुम्ही 60 नंतर सुद्धा शरीराच्या वयाला रोखू शकता किंवा तुमचं वय कमी दिसू शकतं. जरी तुम्ही 60+ असाल तरी सुद्धा तुमचं वय कमी दिसू लागतं. तर तुम्ही तयार आहात? चला तर मग सुरू करूया. सर्वात पहिले नंबर 1 वैज्ञानिक उपाय आहे तो म्हणजे प्रोटीनची योग्य प्रमाण, प्रोटीनची योग्य मात्रा. बघा, जसजसे आम्ही वृद्ध होत जातो किंवा आपल्या मांसपेशी कमजोर होऊ लागतात, या प्रक्रियेला सार्कोपेनिया असे सुद्धा म्हणतात. परंतु तुम्हाला माहीत आहे का की हे रोज योग्य प्रमाणात तुम्ही प्रोटीन घेतले किंवा तुम्ही प्रोटीनचे सेवन केले तर ही प्रक्रिया धीमी होऊ शकत नाही, तर काही प्रमाणात आपण त्याला रोखू सुद्धा शकतो. हो, हे खरं आहे. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ यांच्या रिसर्चनुसार 60+ लोकांनी प्रत्येकी किलो वजनावर, जर तुमचे वजन 60 किलो असेल तर तुम्हाला रोज 70 ते 90 ग्रॅम. बघा, तुमचं वय जर 60 असेल, 60+ असाल तुम्ही वयाने आणि तुमचं वजन 60 किलो असेल तर तुम्हाला रोज 70 ते 90 ग्रॅम प्रोटीन घ्यायला पाहिजे किंवा तुम्हाला प्रोटीनची गरज आहे. आणि हे प्रोटीन तुम्हाला कशातून मिळते? हे आपल्या रोजच्याच जेवणातून तुम्हाला ते प्रोटीन मिळते. तर तुम्ही काय खायला पाहिजे? तर तुम्ही डाळ, पनीर, दही असे खाद्यपदार्थापासून तुम्हाला ते सहज मिळू शकतात. दुसरे महत्त्वपूर्ण वैज्ञानिक उपाय आहे ते इंटरमिटेंट फास्टिंग. हे काही नवीन नाही आहे. हे आमच्या पूर्वजांनी अनेक वर्षापूर्वी व्रत आणि उपवास करत आले आहेत. आता पूर्वजांनीच आपल्याला व्रत सांगितले आहे, उपवास सांगितले आहे आणि आपल्या तब्येतीच्या हे उद्दिष्ट लक्षात ठेवून त्यांनी धार्मिकतेची त्याला जोड लावलेली आहे. जेव्हा अनेक वर्षापूर्वी व्रत आणि उपवास करत आले आहेत, जेव्हा तुम्ही 12 ते 16 तास काहीही न खाता राहता, तेव्हा आपले शरीर ॲटोफॅजी नावाची प्रक्रिया सुरू करते, ज्यात शरीर जुन्या आणि खराब झालेल्या ज्या नुकसान पोहोचवतात अशा कोशिका नष्ट करतात. आपले शरीर स्वतःच ते नष्ट करते. जेव्हा तुम्ही 16 तासपर्यंत किंवा 12 ते 16 तास काहीही न खाता राहता, तेव्हा त्या कोशिका शरीर आपोआप नष्ट करतात आणि नवीन कोशिकांना जागा निर्माण करतात किंवा शरीरात त्या नवीन कोशिकांसाठी जागा तयार करतात. याचा अर्थ असा आहे की जेव्हा सकाळचा नाश्ता तुम्ही उशिरा करता आणि रात्रीचे जेवण थोडं लवकर करता, तर तुम्ही तुमच्या शरीराला तरुण ठेवण्याच्या प्रक्रियेला चालना देत आहात.
आणि हे सिद्ध झालेलं आहे. हे जपानचे नोबेल पुरस्कार विजेते वैज्ञानिक योशिनोरी ओसिमी ने आपल्या संशोधनात हे पाहिलं आहे की अँटोफायझिन फक्त वय वाढण्याच्या प्रक्रियेला धीमं करत असं नाही, तर बिमारीपासून सुद्धा किंवा कोणत्या आजारापासून सुद्धा शरीराला ते वाचवते. आता चला आपण तिसरं वैज्ञानिक उपाय बघू. तिसऱ्या वैज्ञानिक उपायाकडे आपण जाऊ. तो आहे नियमित व्यायाम. आता हे तर आपण नेहमीच ऐकतो आहे की व्यायाम करायला पाहिजे, व्यायाम करायला पाहिजे. पण व्यायाम कशा प्रकारचा करायला पाहिजे हे मात्र नेमकं आपल्याला माहीत नसतं, किंवा कोणते व्यायाम आपण करायला पाहिजे जेणेकरून आपण 60+ आपल्याला त्या व्यायामामुळे धोका होणार नाही किंवा आपल्याला त्या व्यायामापासून त्रास होणार नाही, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर आज आपण तेच पाहणार आहोत. परंतु आता व्यायाम करणे म्हणजे आता तुम्ही थोडं थांबा इथे, कारण महत्त्वपूर्ण गोष्ट सांगणार आहे. किंवा हे याला असं मी सजेस्ट करेल की आता आपलं वय वाढलेलं आहे आणि त्यानुसार आपल्याला योग्य प्रकारे व्यायाम निवडावा लागेल, नाही का. विज्ञान सांगतं की 60 नंतर आम्ही 2 प्रकारच्या व्यायामाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. आता हे 2 प्रकारचे व्यायाम कोणते आहेत, तर त्यातील पहिलं एक आहे स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि दुसरं आहे बॅलेन्स एक्सरसाइज. तर स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे तुमचे जे मांसपेशी आहे त्या मजबूत होतात आणि हड्डीची घनत्व टिकून राहते. तुम्ही हलके वजन उचलून किंवा आपल्या शरीराचे वजन उचलून सुद्धा तुम्ही हे स्ट्रेंथ ट्रेनिंग करू शकता. जसे की भिंतीच्या आधाराने पुशअप करणे किंवा खुर्चीवर तुम्ही उठणे बसणे हे सुद्धा करू शकता. हे आठवड्यातून फक्त 2 वेळेला केले तरी चालते आणि ते 20 ते 30 मिनिट स्ट्रेंथ ट्रेनिंग आपल्या शरीराला 5 ते 7 वर्ष तरुण ठेवू शकतं. हे माहीत आहे का तुम्हाला की जर तुम्ही हे जर केलं, ते स्ट्रेंथ ट्रेनिंग जर केलं, तर तुमचं शरीर तुम्हाला 5 ते 7 वर्षापर्यंत तरुण तुम्ही राहू शकता. आता हे काही मोठं नाही आहे, तर हे साधाच व्यायाम आहे, पण त्याच्यातून खूप मोठं तुम्हाला काय मिळणार आहे, त्यातून तुम्हाला खूप मोठं असं काय म्हणू आपण त्याला, की चांगल्या प्रकारचं आपल्या शरीरासाठी एक एनर्जी म्हणू किंवा आपलं वय वाढण्यासाठी एक चांगलं असं ट्रेनिंग आपण करू शकतो. त्याला आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग असं म्हणतात. आता ते खूपच असं कठीणही नाही आहे. पुशअप कोणीही काढू शकतं, नाही का. आपल्याला जमेल तेवढं, आपल्या शरीराला झेपेल तेवढं, किंवा साधासा व्यायाम आपण तेही करू शकतो. खुर्चीवर उठणे बसणे हा सुद्धा आपण करू शकतो आणि तो आठवड्यातून फक्त 1-2 वेळा केला तरी बस आहे. तर दुसरं आहे ते म्हणजे बॅलेन्स एक्सरसाइज आणि हे तर खूप गरजेचं आहे. आता हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या म्हणण्यानुसार संतुलनाच्या कमीमुळे होणारे अपघात, जर आपल्याला राखता येत नसेल किंवा आपल्या शरीर आपल्याला संतुलित जर ठेवता येत नसेल, तर ते खूप आपल्यासाठी धोकादायक असते. तर काय होतं की वृद्धावस्थेत दुखापत देऊन जातं. आता दुखापत तुम्ही म्हणाल की कशी दुखापत देऊन जाते, काय होतं बॅलेन्समुळं. तर जर तुमचं बॅलेन्स जात असेल तर तुम्ही कुठे पडू शकता, नाही का. आणि पडल्यामुळे जे होणारे अपघात आहे, ज्या दुखापती आहे, तर त्या दुखापती भरून काढण्यासाठी आता वय तुमचं राहिलेलं नाही, कारण तुम्ही आता 60+ आहात आणि तुमचं ते भरून काढण्याचं हे सुद्धा आता जास्त वेळ शरीर घेईल आणि त्यामुळे ते आपल्याला आता झेपणार नाही आहे. आणि म्हणून वृद्ध अवस्थेत दुखापत देऊन जाते. हेच नाही तर संतुलित व्यायाम
मेंदूला सुद्धा सक्रिय ठेवतो आणि न्यूरॉन्समध्ये नवीन कनेक्शन बनण्यासाठी मदत करते. तुम्ही रोज 10 मिनिट योग्यताईची किंवा फक्त एका पायावर उभे राहून संतुलनाचा अभ्यास करू शकता. सुरुवातीला तुम्ही एका पायावर उभे राहू शकता किंवा सुरुवातीला जर तुम्हाला तुमचं बॅलेन्स जात असेल तर तुम्ही त्यासाठी भिंतीचा आधार घेऊ शकता आणि हळूहळू बिना आधाराने किंवा भिंतीचा हात सोडून सुद्धा उभं राहण्याचा तुम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. तर त्यामुळे काय होईल की तुमचं बॅलेन्स राहील. अचानक तोल जाणे ह्यासारख्या अपघात होणार नाही. आणि मग तुम्ही पहिल्यांदा जर सराव केला भिंतीला पकडून उभं राहणं, त्यानंतर भिंतीला सोडून उभे राहणं, तर हे हळूहळू तुम्हाला जमू शकतं किंवा तुम्हाला बॅलेन्स येऊ शकतं. आणि बॅलेन्स येणं म्हणजे संतुलन राखणं म्हणजे मेंदूला सुद्धा ते एक प्रकारे तुमच्या सक्रिय ठेवतं. आता उभं राहण्याचा अभ्यास तुम्ही भिंतीला न पकडता सुद्धा काही दिवसांनी करू शकता आणि तुमचं बॅलेन्स तुम्ही आपोआप तुम्हाला येऊ शकतं. याचा तुम्हाला अभ्यास करण्याचा प्रयत्न करा थोडासा. असं एकदमच उभं राहायचं नाही आहे, तर आधार घेऊन उभे राहा. आता चौथा आहे आणि आखरी वैज्ञानिक उपाय हा आहे की चांगली झोप. हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. चांगली झोप. तुम्हाला झोपेला तुम्ही कधीच हलक्यात घेऊ नका. आता झोप येत नाही तर तुम्ही बऱ्याच जणांचं म्हणणं असं असते की आता वयानुसार झोप कमी होते, पण हे खरं नाही आहे. झोपेला कधीच हलक्यात घेऊ नका. तुमच्या शरीराची दुरुस्ती सर्वात जास्त काम झोपेनंतरच होते. तुम्ही जेव्हा गाढ झोपता ना, बिना टेन्शनचं झोपता ना आणि गाढ आणि लांब झोप घेता, तेव्हा शरीर तुमच्या दुरुस्तीचं काम झोपेतच पूर्ण करत असतं. आणि जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असता तेव्हा आपले शरीर जे आहे ते ग्रोथ हार्मोन्स रिलीज करत असतं, जे कोशिकाची दुरुस्ती करते आणि नवीन कोशिका निर्माण करते. परंतु वयाबरोबर गाढ झोपेचा पॅटर्नच बदलून जातो. हे खरं आहे की नाही? वय वाढल्यानंतर तुम्हाला जे आधी तरुणपणात जे झोप येत होती, गाढ झोप येत होती, ते मात्र वय वाढल्यानंतर झोपेचा पॅटर्न तुमचा बदलून जातो आणि गाढ झोपेचा जो टाईम आहे तो कमी होतो. त्यासाठी तुम्हाला तुमच्या झोपेकडे विशेष लक्ष देणे खूप गरजेचे आहे. तुम्हाला लक्ष द्यावं लागते, कारण विज्ञान सांगतं की रोज 7 ते 8 तास झोप खूप गरजेची आहे. तुम्हाला रोज 7 ते 8 तास झोप घेतलीच पाहिजे किंवा झोप घेणे खूप गरजेचं आहे. त्याचसोबत झोपेची गुणवत्तासुद्धा तेवढीच महत्त्वपूर्ण आहे. बघा, झोपच घेणे नाही तर झोपेची गुणवत्तासुद्धा खूप महत्त्वपूर्ण इथे आहे. चांगल्या झोपेसाठी काय करायचं तर झोपायच्या 2 तास आधी तुम्ही झोपण्याच्या 2 तास आधी तुम्ही पहिले स्क्रीन पाहणे बंद करा. तुम्ही जर मोबाईल पाहत असाल किंवा TV पाहत असाल तर तुम्ही झोपायला जायच्या आधी 2 तास आधी ते सगळं बंद करा. मोबाईल बंद करा, TV बंद करा आणि स्क्रीन टाईम पाहणे तुम्ही बंद करा. त्याचप्रमाणे रूममध्ये तापमान 18 ते 21 डिग्री सेल्सिअसच्या मध्ये ठेवा. तुम्ही ज्या ठिकाणी झोपता त्या ठिकाणचं तापमान 18 ते 21 डिग्री सेल्सिअस असलं पाहिजे. आणि झोपण्याआधी पहिले हलका गरम हळदीचं दूध प्या किंवा दूध तुम्ही पिऊ शकता किंवा तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला हळदीचं दूध आवडत नसेल तर साधं दूध घ्या, गरम करा. थंड दूध घेण्याऐवजी थोडंसं गरम करा आणि ते दूध प्या. आणि हो, नियमित वेळेवर झोपण्याची आणि उठण्याची सवय शरीराला पाडा.
कारण काय आहे? जर तुम्हाला वेळेवर झोपण्याची सवय असेल, वेळेवर उठण्याची सवय असेल, तर तुम्हाला झोपेसाठी विशेष काही करण्याची गरज पडणार नाही, नाही का? तर ती सवय तुम्ही पाडा. आणि बरं का, हे 4 वैज्ञानिक उपाय तुमच्या शरीराची वय रोखू शकण्यासाठी मदत करतात. परंतु हे आठवण ठेवा, हे लक्षात ठेवा, त्याचा प्रभाव तेव्हाच दिसेल जेव्हा तुम्ही या दररोज ह्या दिनचर्या तुम्ही दररोज तुमच्या अंमलात आणाल किंवा तुमच्या अंगवळणी पाडाल. दिनचर्या तुम्ही तुमच्या शरीराला रोज ती बनवा. जसे की आपले जुने लोक सांगतात की बूंद बूंद से घडा भरता है, किंवा आपण असं सुद्धा म्हणू शकतो की थेंबे थेंबे तळे साचे, नाही का? तुम्हाला माहीतच आहे. तर जेव्हा आम्ही हे 4 वैज्ञानिक उपायाला सर्वांसोबत अंगीकारतो, 4ही जे वैज्ञानिक उपाय सांगितले आहे ते 4ही उपाय जेव्हा अंगीकारतो तेव्हा त्याचा प्रभाव आणखीन शक्तिशाली होतो. हे एका चक्रासारखं आहे. जशी सायकल आपण म्हणू, सायकलसारखे काम करते. चांगल्या झोपेमुळे काय होईल? तुम्हाला व्यायाम करण्याची ऊर्जा मिळेल. जर तुमची रात्री झोपच झालेली नाही किंवा तुम्हाला चांगली झोप झालेली नाही, तर तुम्हाला सकाळी व्यायाम करण्याची ऊर्जा मिळत नाही. हे खरं आहे की नाही? जर चांगली झोप झाली तर आपलं शरीर, आपलं मन प्रसन्न राहते आणि आपल्यात एक ऊर्जा निर्माण होते. परंतु तुम्ही जर चांगली झोप घेत नसाल, तुमची जर चांगली झोप होत नसेल, तर तुम्हाला सकाळी व्यायाम करावंसं वाटणार नाही. आणि व्यायाम जर केला नाही, व्यायामामुळं काय होते? व्यायाम केल्यामुळे तुमची भूक वाढते, ज्यामुळे तुम्ही योग्य प्रोटीन घेऊ शकता. आणि जर तुम्ही व्यायामच केला नाही तर तुम्हाला काही खावंसंच वाटणार नाही, भूकच लागणार नाही. कारण व्यायामामुळे शरीराला भूक लागते आणि भूक लागल्यामुळे तुम्ही योग्य प्रोटीनचं सेवन कराल किंवा योग्य प्रोटीन तुम्ही घेऊ शकता. आणि त्यानंतर इंटरमिटेड फास्टिंगमुळे तुमच्या शरीराला काय होते की तुमची झोपेची गुणवत्ता सुधारते, नाही का? परंतु ह्या सर्व गोष्टी जर आहेत, तर त्याशिवाय तुम्हाला आणखीन एक गोष्ट, तुमच्या झोपेच्या गुणवत्ता सुधारणा होते. परंतु ह्या सर्व तर आहेच, परंतु त्याशिवाय सुद्धा मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगणार आहे, जे वैज्ञानिकदृष्ट्या त्याला पुष्टी मिळालेली आहे. आणि ती म्हणजे तुमचे मानसिक स्वास्थ्य. हे अतिशय महत्त्वाचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही सगळे जरी उपाय करत असाल, परंतु तुमचं मानसिक स्वास्थ्य जर चांगलं नसेल, तर सगळ्या गोष्टी ह्या निरर्थक होतात. तर हे वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा याला पुष्टी मिळालेली आहे. विज्ञानाने सुद्धा हे मान्य केलेले आहे की मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व विज्ञान सुद्धा सांगत आहे की तणाव जर असेल तर आपल्या शरीराचं वय वाढवणारा सर्वात मोठा कारणीभूत घटक जर कोणता असेल तर तो म्हणजे तणाव. तुम्ही त्रासलेले आहेत, तुम्ही तणावात आहेत, तुम्ही टेन्शनमध्ये आहे, तर ह्या गोष्टी वय वाढवण्यासाठी खूप कारणीभूत ठरतात. काय होतं ना की आपल्या शरीराचं वय वाढवणारा सर्वात मोठा घटक तुम्हाला माहीतच आहे कोणता आहे, आणि तो म्हणजे तणाव, टेन्शन. जेव्हा आपण तणावात राहतो तेव्हा आपले शरीर कोर्टिसोल नावाचे हार्मोन निर्माण करत असते, जे जास्त वेळपर्यंत राहिलं तर आपल्या टेलोमियर्स या छोटं करतं. आणि टेलोमियर्स म्हणजेच काय? तर हे आहे आपले DNAच्या संरचना होय. DNAची संरचना आहे जे आपल्या क्रोमोसोमचे रक्षण करते. आणि जितकी छोटी टेलोमियर्स तितकी जास्त वयाचे संकेत. त्यासाठी तणावापासून दूर राहणे खूप गरजेचे आहे.
तणावरहित जीवन जगणे खूप गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल तणाव तर येणारच आहे, कारण जीवन आहे, आयुष्य आहे आणि आयुष्य असं सहज नसतंच. परंतु तणावापासून दूर कसे राहायचं किंवा त्या तणावाला दूर कसं ठेवायचं हे सुद्धा आता आपल्या हाती आहे की कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं, नाही का. छोट्या छोट्या गोष्टी असतात, तणावात काही घडतं, मुलांची नोकरी आहे, कुठला आजार आहे, किंवा काही गोष्टी अशा ज्या कुटुंबात घडत असतात किंवा सामाजिक घटकसुद्धा तणावासाठी कारणीभूत असतात, नाही का. आता आपण हे सुद्धा म्हणू शकतो की आपण टी व्हीवर बातम्या पाहतो की भारत पाकिस्तान युद्ध चालू आहे. ह्या सुद्धा काही गोष्टी आहे की ह्या सुद्धा आपल्या तणावाला कारणीभूत ठरतात. परंतु ह्या सर्व तणावापासून आपल्याला दूर राहता आलं पाहिजे. आपण ज्या गोष्टी काही करू शकत नाही, तिथे जाऊ शकत नाही, त्या गोष्टी आपण त्यात काहीही आपण बदल करू शकत नाही. हां, ठीक आहे की ज्या गोष्टी तुम्ही तणाव आहेत तो तणाव कमी करण्यास तुम्ही स्वतः काही करू शकत असाल तर ठीक आहे, त्या गोष्टी तुम्ही दुरुस्त करा, त्या गोष्टी तुम्ही कमी करा. परंतु ज्या गोष्टी तुमच्या हातातच नाही आणि तुम्ही ताण घेत आहे त्या गोष्टीचं, हे मात्र खूप चुकीचं आहे. ज्या गोष्टींनी ताण येतो त्या गोष्टी पाहू नका, तणाव वाढणाऱ्या गोष्टी कमी लक्ष द्या. किंवा खूप तणाव येत असेल तर तुमचं मन तुम्ही दुसरीकडे कोणत्या तरी वेगळ्या गोष्टी त्या गोष्टीत तुम्ही रममाण व्हा किंवा दुसऱ्या गोष्टीकडे तुम्ही वळवा. तर तुम्हाला माहीत आहे का, सगळ्यात जास्त वय वाढवणारं गोष्ट म्हणजे तणाव आहे आणि तणावापासून दूर राहणे किंवा त्याला प्रतिबंध करायला शिकणे खूप गरजेचं आहे. कॅलिफोर्निया विश्वविद्यालयाच्या अभ्यासात अभ्यासले गेलेले की जे लोक नियमितपणे ध्यान करतात, मेडिटेशन करतात, त्यांची टेलोमियर्स हे लांब राहते. म्हणजे रोज फक्त 10 ते 15 मिनिट ध्यान आपल्या शरीराच्या जैविक वयाला कमी करू शकते. आणि बघा, त्यासाठी एक छोटा उपाय, तुम्हाला टेन्शन येत आहे, तुम्हाला ताण येत आहे, तर त्यासाठी एक छोटासा उपायसुद्धा तुम्ही करू शकता की तुम्ही मेडिटेशन करू शकता. सकाळी उठल्यानंतर 10-15 मिनिट मेडिटेशन करा, ध्यान करा आणि तुमचं जे तणाव आहे तो तणाव तुम्ही कमी करण्याचा प्रयत्न करा. आणि विसरू नका की आपल्या समाजामध्ये एक मोठी कमी महत्त्वपूर्ण काय आहे की सांगितलं जाते, परंतु विज्ञान सांगतं की या उलट सामाजिक संबंध आपले स्वास्थ्य अधिक लांब करू शकतं. की एकच आपली सामाजिक अशी हे आहे, धारणा आहे की वय वाढल्यानंतर सामाजिक संबंध कमी होतात. परंतु विज्ञानाने हे सांगितलं आहे की उलट तुम्ही सामाजिक संबंध जर जास्त असले तर तुमचं वय मात्र वाढतं, तुमचं स्वास्थ्य हे चांगलं राहू शकतं किंवा तुम्ही दीर्घ आयुष्यासाठी दीर्घ आयुष्य राहू शकता. आणि सामाजिक संबंध ठेवणे हे दीर्घ आयुष्यासाठी खूप महत्त्वपूर्ण बाब आहे किंवा महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की जे तुम्ही सामाजिक संबंध जपत आहात ते सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. त्यामुळे काय होतं की तुमच्या तणाव कमी होतो. कोणी बोलण्यामुळे, कोणी त्याच्यावर काही उपाय सांगतं आणि तुमचं मन तुम्ही शेअर करता, तुमच्या मनातल्या गोष्टी काही शेअर करतात आणि शेअरिंगमुळं काय होतं की जो मनावर ताण असतो, जो मेंदूवर ताण असतो तो मात्र कमी होतो. तर आता बघा की हार्वर्ड विश्वविद्यालयाच्या 80 वर्षाच्या अध्ययनात आढळून आले की मजबूत नातेसंबंध ठेवणारे लोक फक्त खुश राहत नाही तर ते दीर्घकालपर्यंत स्वस्थ राहतात किंवा तंदुरुस्त राहतात. मित्रांनो, आज आपण पाहिले की वय फक्त
संख्यात मोजत नाही की माझं वय आता 80 आहे, माझं वय 60 आहे, माझं वय 70 आहे, हे नाही. कारण 80 वर्षाचे व्यक्तीसुद्धा खूप तंदुरुस्त दिसतो की जे हे नियम फॉलो करतो. आणि 60 वर्षाचा व्यक्तीसुद्धा खूप म्हातारा दिसतो, कारण ह्या ज्या गोष्टी फॉलो करत नाही. कारण त्यामुळे काय होतं की तुमचं शरीराचं वय, तुम्ही जे ह्या गोष्टी करत नाही, त्यामुळे तणाव घेता आणि बाकीचे व्यायाम करत नाही आणि प्रोटीनयुक्त जेवण करत नाही, तर त्यामुळे तुमचं शरीराचं वय वाढत जातं. शरीरावर सुरकुत्या येणे, हातपायाला कंपन येणे, ह्या गोष्टी का घडतात? कारण आपण आपले जे आहे रुटीन जे आहे ते रुटीन दिनचर्या आपण पाळत नाही, त्या रुटीन आपण सांभाळत नाही आणि त्यामुळे आपण वृद्धत्वाकडे लवकर जातो आणि मग आपण रडगाणं गात राहतो की माझं आता वय झालं, मला आता होत नाही, मी आता हे करू शकत नाही, मी आता ते करू शकत नाही. पण वय कोणत्याही संख्येत मोजू नका. वय तुम्ही कुठल्याही गोष्टीत बसत नाही. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही म्हणाल की आता आमचं वय झालं, आता आम्ही कुठेही व्यायाम करू शकतो किंवा आता हे प्रोटीन खाल्ल्याने कुठे जमणार आहे किंवा आता कुठे कुठल्या गोष्टी हे होणार आहे, आता कुठे मला मेडिटेशन जमणार आहे. तर वयाला कोणत्याही गोष्टीच्या सुरुवातीला कोणत्याही वयाचं बंधन नाही. हे गोष्ट तुम्ही कुठल्याही याच्यात पहा की कुठेही हे बंधनकारक नाही की वय झाल्यानंतर हे करायचं नाही, वय झाल्यानंतर ते करायचं नाही, असं कुठल्याही गोष्टीचं बंधन पाळू नका. तुमचं वय 80 जरी असेल, तुमचं वय 90 जरी असेल, तुम्ही 90पर्यंत जगत आहे, खूप मोठा तुम्ही टप्पा पार केलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने तुमचं रुटीन पाळलेलं आहे, म्हणूनच तुम्ही 90पर्यंत आलेला आहात. परंतु आता आणखी जर तुम्ही सुरुवात केली ह्या गोष्टीला, तर आणखी तुम्ही 10-15 वर्ष आणखी तुमचं आयुष्य आरामात तुम्ही घालवू शकता. तर ह्यासाठी कुठल्याही वयाचं बंधन नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे डोक्यातून पहिले काढून टाका की आता माझं वय झालेलं आहे. आणि काय आहे की विज्ञानाने हे सिद्ध केलेलं आहे की योग्य खाणं पिणं, व्यायाम, गाढ झोप आणि मानसिक स्वास्थ्य या सर्व गोष्टीमुळे तुम्ही तुमच्या शरीराचं वय कमी करू शकत नाही, तर काही बाबतीत उलट करू शकता की तुम्ही आता काही गोष्टी अशी सवय पाडली, अंगीकारल्या, काही गोष्टी दिनचर्या तुम्ही पाळल्या, तर त्यामध्ये जर तुम्ही नियमितपणा केला तर बघा तुमचं शरीर तुमचं वय आणखी वाढवू शकतं. तुमचं शरीर तुम्हाला तुमचं धन्यवाद मानल की नाही हे लक्षात ठेवा की तुमचं शरीर तुम्हाला धन्यवाद म्हणेल. आणि लक्षात ठेवा, कधीही सुरुवात करायला उशीर होत नाही. मग जरी तुम्ही 60 वर्षाचे असा किंवा तुम्ही 70 पार केलेली असो किंवा तुम्ही 80 नंतर सुद्धा असो, हे कोणत्याही गोष्टीला वयाचं बंधन नाही. हे वैज्ञानिक उपाय तुमच्या जीवनाची गुणवत्ता नक्कीच सुधारू शकते आणि तुमचं वय तुम्ही वाढवू शकता. तर ह्या गोष्टी काही आहे, तर ह्या गोष्टी तुम्ही नियमित पाळा, दिनचर्येत आणा. काही गोष्टी जर आपण आपल्या नियमितपणा जर आणला तर आपलं वय हे आपलं शरीर आपलं वय दिसू देणार नाही. नाहीतर मग आहेच, काठी हातात येते, आपलं शरीर थरथरायला लागते, आवाजात कंपन येणे, धड खाली बसता येत नसणे, खाली बसून उठू शकत नाही. आणि पुशअप वगैरे करणे हे कशासाठी सांगत आहे? खुर्चीवर बसून पुशअप करा, उठबस करा, तर ह्यामुळे तुमचे टोंगळे, तुमची कंबर हे फिट राहू शकतं. आणि तुम्हाला जमेल तसाच व्यायाम आहे, हा काही खूप मोठा व्यायाम नाही, तुम्हाला जसं जमेल तसे. आणि मग बघा, तुम्ही 80 वर्षानंतर सुद्धा तुम्ही खाली बसू शकता, तुम्ही नीट चालू शकता, तुम्ही धावू शकता
आणि तुमचं शरीर तुम्ही तंदुरुस्त ठेवू शकता कोणाचाही आधार घेतल्याशिवाय. आणि तुम्हाला एक प्रकारचं आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, आणि ती म्हणजे तुमच्या मनात एक आत्मविश्वास निर्माण होतो की आपण आता या वयातही स्वावलंबी आहोत. ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची असते की जेव्हा आपण आपल्या मनाने हिंडू शकतो, फिरू शकतो, आपल्या मनाने आपण खाऊ पिऊ शकतो आणि सगळ्या गोष्टी आपण जेव्हा करू शकतो, तेव्हा एक आपलं स्वातंत्र्य, आपण स्वतंत्र असतो. आपलं शरीर आपलं स्वतंत्र आहे. नाहीतर दुसऱ्याच्या ताब्यात गेलं तर दुसऱ्याने उठवून बसवणे, दुसऱ्याने चालत नेणे. हां, कधी कधी काय होतं की पॅरालिसिस सारख्या गोष्टी आपल्या आयुष्यात चुकून घडतात. जर योग्य व्यायाम होत असेल तर घडतही नाही, परंतु त्यावेळेला काय होतं, मानसिक खच्चीकरण होतं, आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडतं आणि मग शरीरही सुद्धा थकतं, मनही थकतं आणि मन थकल्यामुळे शरीरसुद्धा लवकर थकतं. आणि म्हणून एक विनंती आहे की जोपर्यंत तुम्ही होत असेल तोपर्यंत तुम्ही ही दिनचर्या अंगीकारा, पाळा आणि आपल्या शरीराचं वय वाढवा, ज्यामुळे तुम्ही स्वतंत्र जीवन जगू शकाल आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत. धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा. त्यामुळे कमेंट केल्यामुळे अशाच प्रकारचे व्हिडिओ करण्याची मला चालना मिळत राहील किंवा त्यात सुधारणंसुद्धा होईल. तुम्हाला काय ऐकायला आवडेल आणि तुम्ही कमेंट जरूर करा. त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. खूप खूप धन्यवाद.